प्रेक्षकांनो, मालिकेची अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे रविराज खूपच हतबल झालेला असतो आणि त्याला आठवत असतं की नागराजने असं का केलं असेल. आणि तो अर्जुनला म्हणतो पण, तुम्हाला हे सगळं माहीत होतं पण तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. इकडे अर्जुन म्हणत असतो, अरे सिनियर, आम्ही जर तुला तेव्हाच सांगितलं असतं तर तुझा राग कंट्रोल झाला नसता आणि तू काय केलं असतं. इकडे रविराज म्हणतो, मी लगेच पोलिसांना फोन करून त्याला अटक करायला सांगितलं असतं. आणि अर्जुन म्हणत असतो की पण त्याने काय झालं असतं, आताच्यासारखा आपल्याकडे तेव्हा पुरावा नव्हता म्हणून आम्ही हे सगळं तुला न सांगण्याचं ठरवलं आणि आम्ही त्याच्या विरोधात पुरावे शोधत होतो. इकडे रविराज म्हणत असतो, हो अर्जुन, तू जे केलं ते बरोबरच केलं, पण हे नागराजने असं का केलं असेल. इकडे अर्जुन म्हणतो, अरे मी व्हिडिओमध्ये बोलताना ऐकलं, हे सगळं त्याने तुझ्या पैशासाठी केलं असेल. इकडे रविराज म्हणतो, शेवटी नात्यांपेक्षा पैसाच मोठा ठरला आणि माझ्याच भावाने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, हे मला सहनच होत नाही. इकडे सायली त्यांना आधार देतच असते. तेव्हा अर्जुनला घरून फोन येतो आणि प्रताप म्हणत असतो, अरे काय अर्जुन, कुठे आहात तुम्ही. अर्जुन म्हणतो, काही नाही बाबा, आम्ही येतोच आहे घरी, काही नाही. आणि कल्पना पण प्रतापला विचारत असते की काय झालं हो. प्रताप म्हणतो, अगं काही नाही, मुलं येत आहेत घरी. आणि नंतर अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो, ठेवतो मी आता. इकडे सायली त्याच्याकडे येते आणि सायली म्हणते, अहो कुणाचा फोन होता. अर्जुन म्हणतो, अगं घरून फोन होता. सायली म्हणते, तुम्ही त्यांना काही सांगितलं तर नाही ना. तुम्ही जर सांगितलं असतं असं झालंय तर ते उगाच काळजी करत बसले असते. अर्जुन म्हणतो, त्यामुळेच मी काहीच सांगितलं नाही. आणि सायली नंतर म्हणते, आपण असं करूयात, या तिघांना आपल्या घरी नेलं तर चालेल आज. अर्जुन म्हणतो, हो छान आयडिया आहे, पण सिनियर माझं काहीच ऐकणार नाही, त्यामुळे सिनियरला तू जर म्हटलं तर तुला तो नाही म्हणणार नाही. आणि ते लगेच मागे फिरतात आणि रविराजला त्यांना म्हणतात की आज तुम्ही सगळेजण आमच्या घरी येतात. इकडे रविराज थोडासा विचार करत असतो. प्रतिमा म्हणते, हो जायचं का आपण. आणि इकडे रविराज पण होकार देतो. सुमनला म्हणतो, सुमन जायचं का. सुमन म्हणते, हो, कारण आज जर मी आमच्या रूममध्ये गेले तर मला जिकडे तिकडे यांचा चेहरा दिसेल आणि मला ती रूम खायला उठेल, त्यामुळे आपण जाऊया. आणि सायली आणि अर्जुन परत रविराज रडायला लागतो. इकडे अर्जुन म्हणत असतो, सिनियर बाद झाला आता, चल आता. सायली म्हणत असते, चला सुमन काकू, आता कोणीही काहीही काळजी करू नका, आपण आता आणि इथे त्यांनी आता ते घराच्या बाहेर पडताना दाखवले आहे. इकडे प्रतिमा जाताना पण रडतच असते, पण सायली आणि अर्जुन त्यांना समजवतात. लगेच अन्नपूर्णा बंगल्याचा व्ह्यू दाखवला आहे. इकडे तन्वी विचारच करत असते आणि ती म्हणते, सायली आणि अर्जुन केव्हा घरी येतात म्हणजे मी झोपायला मोकळी. एकदा ते आल्याच्या नंतर एकदा कळलं ना की सगळं व्यवस्थित आहे, तर मग मी लगेच माझ्या रूममध्ये जाणार आहे आणि झोपणार आहे. लगेच इकडे रविराज, सुमन, प्रतिमा, अर्जुन, सायली हे आलेले पाहून सगळ्यांना आनंद होतो. आणि कल्पना म्हणते, रविराज, प्रतिमा तुम्ही इथे या. आणि प्रताप पण म्हणत असतो, या. इकडे आल्याच्या नंतर सगळ्यांचे चेहरे पडलेले बघून कल्पना म्हणते, काय झालंय, तुम्ही असे का एकदम चेहरे पाडून आला आहात. इकडे तन्वी फक्त बघतच बसते, काहीच बोलत नाही. प्रतिमा इकडे पूर्णाजी पण म्हणत असते, प्रतिमा काय झालंय ग, असा का चेहरा झालाय तुझा. इकडे अर्जुन म्हणत असतो, काही नाही, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती तुम्ही शांततेने ऐका, एकदम रिॲक्ट होऊ नका. प्रताप म्हणतो, अरे पण काय झालंय. अर्जुन म्हणतो, आपण 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचा मास्टर माइंड शोधत होतो आणि तो आज सापडला. इकडे कल्पना म्हणत असते, कोण आहे तो. अर्जुन म्हणतो, नागराज. नंतर सगळ्यांना ऐकून धक्काच बसतो. प्रताप म्हणतो, आपला नागराज. इकडे प्रतिमा म्हणते,
प्रताप, आपण ज्यांना आपलं समजत होतो ते आपले कधीच नव्हते आणि त्यांनीच आमचा एवढा मोठा अपघात घडवून आणला हे ऐकल्यानंतर तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमन खूप रडत असते. सुमन म्हणते, हो, यांनीच केलं होतं हे सगळं आणि मीच तो पुरावा मिळवला. इकडे अर्जुन म्हणत असतो, नागराज काका खूप वाईट वृत्तीचा माणूस होता, पण आपल्याला कळतच नव्हतं. पूर्णाजी पण म्हणते, हो, आपल्यामध्ये राहून तो आपल्या मागे एवढे मोठे कांड करत होता हे आपल्याला कळत नव्हतं. मला अजूनही त्या अर्जुनचा बड्डे आठवतोय, ज्या दिवशी मी प्रतिमा आणि रविराजला म्हणाले होते की आज तुम्ही इथेच थांबा, खूप रात्र झाली आहे, जाऊ नका. आणि त्यांनी न ऐकता निघाले आणि नंतर अशी बातमी कळाली की त्यांचा ॲक्सिडेंट झाला. खूप वाईट वाटलं होतं. तो दिवस मी अजूनही विसरू शकत नाहीये. इकडे प्रताप म्हणत असतो, हो ना, नागराज हे सगळं करेल असा तर माझा विश्वासच बसत नाहीये. रविराज म्हणतो, हो, माझा लहान भाऊ असून त्याने माझ्याशी असं वागला. इकडे मला तर खूपच वाईट वाटतंय आता. आणि तो या सगळ्यांना सोडून सगळं सांगत असतो. अर्जुन काय काय घडलं, पोलीस आले, पोलिसांनी तो व्हिडिओ प्ले केला, त्या व्हिडिओमध्ये नागराज काय काय बोलत होता हे आपल्याला त्यांनी सायलेंट मोडमध्ये दाखवलेलं आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलेलंच आहे तो कसा गेला आणि तो जाताना म्हणत होता, अरे दादा, हे सगळं मी नाही केलंय, सांग ना यांना मला नेऊ नका म्हणून, मी काही नाही केलंय. आणि नागराजला अटक झाली याबद्दलच सगळ्यांना खूप आनंद होत असतो. इकडे तन्वी म्हणते, शेवटी नागराजला त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला. तो खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता की सायली अर्जुन काहीच करत नाहीये. इकडे सुमन पण वेडी झालीये, पण असं काहीच नव्हतं आता. पण ती म्हणते, बरं झालं, मला माझ्या मागे लागणारे महिपत आणि नागराज हे दोघंही आता जेलमध्ये आहेत, त्यामुळे मला सध्या तरी काळजी करायची गरज नाही. प्रतिमा म्हणत असते, माझं लग्न झाल्याच्या नंतर तर मी नागराज भाऊजींना कधीच देर म्हणून वागवलं नाही. माझा लहान भाऊ म्हणूनच मी त्यांना नेहमी ट्रीट केलं. सगळं काही त्यांच्या हातामध्ये द्यायची. कधीच वाटलं नाही की आपला हा देर आपला घात करेल. आणि त्यांनी आमची पूर्ण फॅमिली संपवायचा प्रयत्न केला, फक्त कशासाठी? पैशासाठी. इकडे तन्वी खूपच विचारात असते. ती म्हणते, आता नागोबा तोंड उघडायला नको. याने जर तोंड उघडलं, मी खरी तन्वी नाही, तर हे सगळे मला घराबाहेर काढतील. कल्पना म्हणत असते, हो ना ग, किती वाईट माणूस आहे. असं स्वतःच्या फॅमिलीला कोणी संपवतं का? डायरेक्ट जीवे मारण्याचा प्रयत्न करतं का? तन्वी म्हणत असते, आता माझं काही खरं नाही. सायली म्हणत असते, बरं, जाऊ द्या सगळ्यांनी, आता थोडा वेळ बसा, मी जेवणाची तयारी करते. इकडे सगळेजण, प्रतिमा, सुमन, रविराज सगळे म्हणत असतात, आम्हाला जेवायची इच्छाच नाहीये. तन्वी म्हणते, तसं नाही, थोडं जेवून घ्या सगळेजण, कारण आपण त्या माणसासाठी आपण अन्नावर राग नाही काढू शकत आणि जेवलाच नाहीत तर सगळ्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल. त्यामुळे मी स्वयंपाकाची तयारी करते. कल्पना म्हणत असते, चल मी पण येते तुझ्या मदतीला. सायली म्हणते, नाही आई, तुम्ही थांबा, मी आणि विमलताई मिळून करतो. इकडे अर्जुन म्हणत असतो, आणि त्या माणसासाठी उपाशी राहायची गरजच नाहीये. त्या माणसाने आपल्यासाठी काय केलंय हे विसरून चालणार नाही, पण त्या माणसाचा चेहरा सुद्धा आठवू नका आणि आपण आपला आनंदी राहायचा प्रयत्न करा. रविराज म्हणतो, अर्जुन, पण कसं विसरायचं? एवढा जवळचा माणूस आणि त्याने आपल्यासोबत असं वागलंय. तन्वी म्हणत असते, जाऊ द्या रविराज काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं, तुम्ही खूप रडला आहात, तुम्ही थोडा आराम करा, म्हणजे तुम्हाला ना थोडं बरं वाटेल. आणि ती स्वयंपाकाची तयारी करायला जात असते. इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात. तन्वीला तिचाच विचार पडलेला असतो, आता माझं काही खरं नाही. यांनी जर खरी तन्वी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर हे मला एक दिवसही घरामध्ये ठेवणार नाही. लगेच इकडे त्यांनी सचिन आणि साक्षीचा सीन दाखवला आहे. सचिन साक्षी भेटल्याच्या नंतर खूप आनंदी असतात. साक्षी म्हणते, खूप दिवसानंतर बाहेर पडून एवढं छान वाटत आहे ना सचिन? सचिन म्हणतो, हो ना ब्युटिफुल, मी त्यामुळेच तुला बाहेर घेऊन आलो आणि आता आपण निवांत वेळ घालूया. आणि ते एकमेकांच्या मिठीमध्ये जातात.
आणि नंतर सचिन म्हणतो ब्युटिफुल, मी थोडा फ्रेश होऊन येतो. आणि तो फ्रेश व्हायला जातो. तो फ्रेश व्हायला गेल्याच्या नंतर साक्षी मोबाईल बघते. तर मोबाईलमध्ये काय, नागराजला अटक झाल्याची बातमी प्ले होत असते. आणि तिला अगदी ते ऐकून धक्काच बसतो. ती डायरेक्ट उभी राहते आणि म्हणते आता अण्णांचं काही खरं नाही. आता यामध्ये नागराज अण्णांचं पण नाव घेणार. आणि तिला खूपच काळजी वाटत असते की आता काय होईल काय नाही. यांनी तर एक्सपोज केलं आहे की नागराजनेच 22 वर्षापूर्वीचा अपघात घडवून आणला होता. सायली स्वयंपाक बनवत असताना सगळेजण तिकडे बसलेले असतात आणि सुमन एकटीच बिचारी डायनिंग टेबलवर बसून विचार करत असते. सायली तिला समजवायला येते, सुमन काकू तुम्ही नका काळजी करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फ्रेश राहा बरं थोडं. सुमन म्हणते, अगं कशी विसरून जाऊ, एका गुन्हेगाराची बायको म्हणून मला खूप वाईट वाटतंय ग. इकडे सायली म्हणत असते, नवऱ्याचे गुन्हे म्हणजे बायको गुन्हेगार होत नाही काकू. नवऱ्याची वृत्ती, त्याची वागणूक आणि त्याचे कारनामे हे सगळं त्याचं असतं. त्यामध्ये बायकोचा काहीच दोष नाही. आणि तुम्ही किती चांगले आहात हे आम्हाला माहिती आहे. ती म्हणते, अगं सायली हे खूप मोठमोठ्या बाता मारायचे आणि म्हणायचे मी असा पैसा कमवीन, मी तसं करेन, मी असा बिझनेस करेन. मला वाटायचं हे खूप मेहनत करतायत पण नशीब खराब आहे. पण आज मला कळलं यांना मेहनत कधी करायचीच नव्हती. यांना आयता पैसा हवा होता आणि तोही असा स्वतःच्या बापाचाच, की ज्या भावाने एवढं कष्ट करून सगळं कमावलेलं आहे ते एका क्षणात त्यांच्या नावावर व्हावं यासाठी त्यांनी काय काय नाही केलं हे मला आठवून ना खूपच वाईट वाटतंय सायली. सायली सुमनला समजावत असते की काकू तुम्ही असा विचारच करू नका, तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही एवढं सहन करून तुम्ही आता इतके स्टेबल आहात, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू शकलात आणि आम्हाला मदत करून पुरावे मिळवू शकला त्यांच्याबद्दल, हेच खूप आहे आमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही आता तुमची काळजी घ्या, तुमच्या तब्येतीवर खूप परिणाम झालेला आहे. इकडे सगळेजण बसलेले असतात. सायली परत त्यांना बोलायला येते तर रविराज म्हणत असतो, अगं सायली मी जीव लावलेले सगळेच माणसं माझ्या पाठीत खंजीर का खूप असतात. एवढ्या दिवसाने भेटलेली माझी मुलगी तन्वी, तिला मी खूप जीव लावला पण शेवटी तिने माझ्यासोबत खोटारडेपणा केला आणि ती खूप खोटारडे निघाली. इकडे सायली म्हणत असते, रविराज काका असं नका म्हणू. तो म्हणतो नाही. आणि नंतर मी माझ्या लहान भावाला जीवापाड जपलं, त्याला नको काय हवं काय नको हे मी बघितलं. त्याचा कधी बाप झालो तर कधी मित्र झालो आणि कधी आई, आणि त्यानेही शेवटी माझ्या पाठीत खंजीरच खूप असला. इकडे सायली म्हणत असते, जाऊ द्या काका, आता ते घडलेलं आहे ते आपण परत आणू शकतो का. पण आपण आता पुढे काय करायचं आणि काय नाही याचा तर विचार नक्कीच करू शकतो ना. रविराज म्हणत असतो, हो सायली पण खूप वाईट वाटतंय ग. इकडे प्रतिमा पूर्णाजी म्हणत असते, पण एवढा नीच माणूस आपल्या सोबत राहत होता हे आपल्याला कधी त्याने कळूही दिलं नाही, याचंच मला आश्चर्य वाटतंय. सायली म्हणत असते, हो खूप हुशारीने सगळं हँडल करायचे नागराज काका, पण आम्हाला त्यांच्यावर खूप दिवसापासून संशय होता. प्रतिमा म्हणत असते, मलाही काही केल्या हे सगळं मनातून जातच नाहीये. पूर्णाजी म्हणत असे, नका एवढं टेन्शन घेऊ. आणि रविराज लगेच बाहेर निघून जातो आणि पूर्णाजीच्या रूममध्ये जाऊन दरवाजा लॉक करत असतो. त्याच्या मागे सगळेजण जातात कारण सगळ्यांना वाटत असतं रविराज पहिलाच टेन्शनमध्ये आहे तर काही करणार तर नाही ना. इकडे प्रताप त्याला म्हणतो, रविराज दार उघड. पूर्णाजी पण म्हणत असते, रविराज दार उघडा, असं करून कसं चालेल. आणि सायली पण म्हणत असते, बाबा दार उघडा. पण तो काही दार उघडतच नसतो. इकडे प्रताप म्हणत असतो, रविराज मला माहीत आहे तुझी कंडिशन आणि मला हे पण माहीत आहे की तुला एकटं राहायचंय, थोडा वेळ तुला एकांतात राहायचंय, पण थोडंसं जेवून घे आणि मग जा ना तुझ्या रूममध्ये. इकडे सुमन म्हणत असते, भाऊजी दार उघडा ना. प्रतिमा पण म्हणते, अहो दार उघडा प्लीज,
असं टोकाचं पाऊल नका बरं उचलू. सायली पण सगळेजण म्हणत असतात, कल्पना, अर्जुन, सिनियर दार उघड, कल्पनाताई म्हणत असतात भाऊजी दार उघडा, असे एक एक करून सगळ्यांचे बोलताना त्यांनी दाखवलं आहे. नंतर सायलीच्या अचानक लक्षात येतं आणि ती जेवणाचं ताट आणायला जाते. जेवणाचं ताट घेऊन आल्याच्या नंतर सायली म्हणते, बाबा दार उघडा. आणि याला अशी इमोशनली अटॅच असलेलं असं वाटतं आपलीच मुलगी आली आहे आणि खरं तर ही त्याचीच मुलगी आहे, पण त्यांना अजून माहीत नाही. आणि लवकरच ते पण एक्सपोज होईल, म्हणजेच सगळ्या प्रेक्षकांना खूपच आनंद होईल. इकडे रविराज दार उघडतो, सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सायलीचं सगळ्यांना खूप कौतुकही वाटतं की सायलीला खूपच छान आयडिया सुचतात. इकडे रविराजला असं वाटत असतं माझीच तन्वी आली आहे आणि ते सगळेजण रूममध्ये जातात. पण रविराजला खूपच रडायला येतं. इकडे सायली म्हणत असते, बाबा तुम्ही रडू नका. तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही कमावलेली सगळीच माणसं तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात, पण ही तुमची मुलगी तुम्हाला कधीही धोका देणार नाही की तुमच्या माघारी जाऊन काही करणार नाही. आणि ती त्याला खाली बसवते. सगळेजण बघतच बसतात की सायली किती चांगली आहे आणि सायली एकदम बेस्ट सून पण आहे, मुलगी पण आहे. सगळेच कॅरेक्टर सायलीला खूप छान पद्धतीने हँडल करता येतात. नंतर ती खाली बसवून त्याला एक एक करून घास भरवत असते. हा घास प्रतिमा आत्यांचा, हा घास पूर्णा आईचा. नंतर त्याला लहानपणीच्या तन्वीने केलेले सीन आठवतात. लहानपणीची तन्वी पण अशीच त्याला घास भरवायची. हा घास आईचा, हा घास ज्युनियरचा, अशी सायली म्हणत असते. आणि एक एक करून त्यांनी हा सीन आणि त्यामध्ये छोट्या तन्वीचे काही सीन ॲड केले आहेत. सगळ्यांना खूपच आनंद होत असतो की सायलीच्या हातून रविराज निदान जेवतो तरी आहे, म्हणून सगळेजण बघत असतात. रविराजला छोट्या तन्वीचे पूर्ण सीन आठवतात आणि शेवटी सायली म्हणते हा घास माझा. आणि ती तन्वी पण अशीच म्हणायची सेम. त्या तन्वीला खेळवताना सगळी सीन त्याला आठवत असतात आणि तो खूप रडत असतो. अगदी त्याच्या डोळ्यातून पाणी बाहेर येते. नंतर सायली म्हणत असते, पूर्णा आजी आपण असं करूयात, थोडा वेळ काकांना एकटं सोडूयात आणि आपण बाहेर जाऊ. नंतर ती बाहेर जातात आणि हा सीन त्यांनी खूप सायलेंटपणे घेतला आहे. खूपच वेळ हा सीन दाखवला आहे. आणि नंतर पुढील भागामध्ये अर्जुन, रविराज आणि हे सगळेच ऑफिसमध्ये गेलेले असतात. तेव्हा रविराज फाईल चेक करत असतो. इकडे अर्जुन म्हणतो, रविराज सिनियर तू काय चेक करतोय, अपघाताच्या फायली? इकडे रविराज म्हणतो, हो अरे, कारण मला आत्ता हे डॉक्युमेंट बघून एक एक गोष्ट उलगडते जे की मला कधी वाटणार पण नाही आणि कधी वाटलं पण नव्हतं. नंतर महिफत नागराजला म्हणत असतो की नागराज तुझी बायको खोटारडी निघाली. अरे नाग्या, तुला तुझी बायको नाही सांभाळता आली आणि माझं तोंड बंद करायला निघाला होता. रविराजचा आणि त्यांचा सीन दाखवल्यानंतर अर्जुन म्हणतो, नागराजचे आता सगळे गुन्हे माफ होणार नाहीत आणि त्याच्याबद्दल आपल्याकडे ते ठोस पुरावे होताच, पण या फाईल्समध्ये पण जे पुरावे आहेत तर त्याला आता अटकेपासून आणि शिक्षा होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. आणि इथेच त्यांनी हा भाग संपवला आहे.